मोर्शीतून एक मोठी धक्कादायक ब्रेकिंग बातमी समोर येते। मोर्शी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण मंडपात एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। गोपाल दैवडे असं या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। तर सध्या अपर्वधा धरणग्रस्त पुनर्वसन कृती समितीतर्फे शेकडो धरणग्रस्त शेतकरी आक्रमक झाले असून मोर्शी येथे रास्ता रोको करण्यात आलाय। गोपाल भाऊ अमर रहे, गोपाल भाऊ अमर रहे, गोपाल भाऊ अमर रहे, गोपाल भाऊ अमर रहे। मला तेच म्हणायचं आहे की लढा सुरू असू द्या, पण त्यात गोपाल भाऊ नाही आहे ही आमची एक खंत आहे। आमचं एक म्हणणं आहे, गोपाल भाऊ आपण आजच नाही, आपण भरपूर लढलो असतो, पण आपण तुमच्या व्यतिरिक्त लढलो। आपण बघू शकतो हे अश्रू अनावर आलेले आहे। खरं तर मागील 253 दिवसापासून जो माणूस आपल्या सोबत आंदोलन करायचा तो माणूस आता आपल्यात नाही, त्याचं दुःख हे समोर येत आहे। त्यांचं कुटुंब आपल्या सोबत आहे। तर काय सांगशील ताई, आज ही दुःखद घटना घडलेली आहे। मागील 253 दिवसापासून तुझे वडील या लढा लढत होते ना, आज अचानक ते होऊन गेले। काय म्हणायचं आहे सरकारला? सरकारनेच जीव घेतला माझ्या पप्पाचा, सरकारनेच जीव घेतला माझ्या पप्पाचा। आता वरुड आणि मोर्शी तालुक्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी लावा सोलर सिस्टीम आणि इलेक्ट्रिक बिलापासून व्हा आजच मुक्त। आता सोलर सिस्टीम वर मिळत आहे गव्हर्नमेंट सबसिडी आणि तसेच टॅक्स मध्ये सवलत। तर सोलर सिस्टीम बसवल्यास मिळणार नेहमीच्या इलेक्ट्रिक बिलापासून मुक्तता। पाहिजेसला आणि आपल्या घरी व दुकानात किंवा शेतात बसवा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा नेहमीच्या इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। संपर्क करा विजय आमले आणि सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 93 82 86 06। अश्रू डोळ्यावर येते आहे। काय म्हणायचं आहे तुमच्या? गोपाल भाऊ आज नाही, माझे भाऊ आहे। मी राहतो बेनवडा, हे राहतो माझे भाऊ आरबी टाकरखेड्याला। यानं आंदोलन ठेवलं, याचा मूर्त कसं झाला हे आम्हाला कळत नाही। आम्ही सकाळी आम्हाला निरोप मिळाला, आम्ही सकाळ इथं आलो। आपल्या लोकांतिका बघा की हे जे धरणग्रस्त 273 दिवस, मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या 2-3 उपोषणं जे काही असेल त्यातलं हे उपोषण सगळ्यात जास्त लॉंग टर्म चालणारं उपोषण असेल। आणि या उपोषणाला या भागातल्या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारानं अजूनपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली नाही असं हे उपोषण करते त्या ठिकाणी सांगत होते। त्वरित पाहिजे न्याय, आम्हाला त्वरित पाहिजे। याच्यासाठी आम्हाला 15 दिवस नको, 15 दिवस कोण पाहिले? असे कागदपत्र सरकारमध्ये थप्प्यार थप्पे थप्प्यार थप्पे असे गड्डे पडले आहे, पेंडिंग आहे। तुम्ही असेच पडलेले आहे। यांना आता बाप कुठे? त्या बाईचा नवरा गेला, त्याचं घर कोण पाहिन? खेडेगाव आहे, खेड्या गावाच्या हिशोबानं लोकांना, लेकरांना शिक्षणासाठी 100 रुपये पेट्रोल पाहिजे, बससाठी पाहिजे। खेडेगावाची व्यवस्था नाही राहत। तुम्ही सांगा, 100 रुपये 200 रुपये रोज बाई कमवते, 100 रुपये पेट्रोल साठी देईन आणि 100 रुपयाचा काय तेल भेटते का? 1 किलो तेल तरी येते का? नाही येत ना। मग तुम्ही न्याय मिलना चाहिए, न्याय मिलना चाहिए, मिळाली पाहिजे का? न्याय मिलना चाहिए। तुम्ही समाविष्ट असणार का त्यांच्या दुःखात? हाँ, न्याय मिलना चाहिए। हो, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, मिळाला पाहिजे, आता न्याय मिळालाच। मोर्शी तहसील कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने उपोषण मंडपातच गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात धक्का बसलेला आहे। या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असून सध्या मोर्शी शहरामध्ये मागील अनेक तासांपासून म्हणजे सकाळी 10 वाजतापासून रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। आपण बघू शकतो शेकडोच्या संख्येने जे नागरिक होते, या ठिकाणी शेतकरी जे होते ते आक्रमक झालेले होते। शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केली त्यांचं कुटुंब देखील या ठिकाणी आहे। मात्र अद्यापही जे प्रेत आहे, जो मृतदेह आहे तो नेऊ देत नसल्याने या ठिकाणी
मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे। आपण बघू शकतो सध्या या ठिकाणी जे शेकडो शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। विविध राजकीय मंडळी या ठिकाणी आहेत जे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत लढ्यामध्ये सोबत होते असे जी कृती समिती होती त्याचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आहे। जवळपास सकाळी 9 वाजतापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो संपूर्ण राज्यभरात या घटनेची चर्चा सध्या सुरू आहे आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे अजूनही जे काही शेतकरी आहेत ते मागील 6 तासापासून रस्त्यावरती बसलेले आहेत। मागील 253 दिवसांपासून जे उपोषण सुरू होतं संपूर्ण विदर्भातलं हे सर्वात मोठं उपोषण होतं आणि सध्या या आक्रमक भूमिका ज्यांनी उचललेल्या आहे आणि या उपोषणात सुरुवातपासून जे नेतृत्व करते होते, जे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे झटपट करत होते, ज्यांनी मंत्रालयात देखील उडी घेतलेली होती असे उमेश भाऊ आपल्यासोबत आहेत। तर काय म्हणायचं आहे, आतापर्यंत एक लोकशाहीच्या पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं आपण आंदोलन करत होता, मात्र आजच्या घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया काय आहे? आज आम्ही खरंच हरलोय असं आम्हाला वाटतंय। आम्ही मागच्या 9 महिन्यांपासून आमच्या बांधवांना आम्ही न्याय नाही देऊ शकलो। इथं कुठंतरी आमचं नेतृत्व कमी पडलं असं आम्हाला वाटतंय। पण एखादं आंदोलन कंटिन्यू 9 महिन्यापासून चालू आहे, पण तो लढा मागच्या 40-50 वर्षाचा आहे आणि सरकार म्हणून प्रशासन म्हणून आपण तो प्रलंबित समस्या, तो प्रलंबित प्रश्न आपण निकाली काढू शकलो नाही, हे खंत सरकारला वाटायला पाहिजे आमच्या व्यतिरिक्त। आज आम्ही वारंवार आंदोलनं केले, आम्ही मंत्रालयात जाळीवर आंदोलन केलं, त्यानंतर कुठं चर्चेला सुरुवात झाली। चर्चेला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी आपण 15 दिवसात सगळ्या समस्यावरती तोडगा काढू असं त्यांचं म्हणणं होतं। पण 15 दिवसाचे आज 5 महिने झाले पण तोडगा निघू शकला नाही। नैराश्यातनं आम्ही येऊन जलसमाधी आंदोलनाची हाक दिली। त्या जलसमाधी आंदोलनात आम्हाला हुसकावून लावण्यात आलं। त्याचंच कुठं नैराश्य सगळ्यांच्या मनात होतं, गोपाल भाऊंच्याही मनात होतं। आपण एवढं सगळं करून जर आपल्याला न्याय मिळवून देऊ शकत नाही, स्वतःला आपले आजोबा लढले, आपले वडील लढले, आपणही लढलो, तरी आपल्याला न्याय मिळत नाही आहे, त्याच नैराश्यातनं कदाचित आपल्या गोपाल भाऊंनी हे टोकाचं पाऊल उचललं आज आणि आपल्यात ते नाही आहेत। आज आमचा सरकारला, प्रशासनाला हा एक प्रश्न आहे। आज एक गोपाल भाऊ झाले, उद्या 2 गोपाल भाऊ करू नका। आमची हात जोडून विनंती आहे की खरंच आमच्या मागण्यांकडे जातीनं लक्ष घाला, आमच्या मागण्या पूर्ण करा। आज आपण त्यांच्या कुटुंबियांची व्यथा जर पाहिली, त्यांची परिस्थिती जर पाहिली, आज आमच्या डोळ्यातनं अश्रू पडत आहे यासाठीच की आमच्याकडनं ते पाहिल्या जात नाही आहे। आज एकटाच तो माणूस करता धरता होता, आज तो कुटुंबातनं निघून गेला आहे। ते मध्यंतरी दिव्यांग झाले, दिव्यांग झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती एकदम हलाखीची झाली, तरीही ते संघर्ष करत लढत होते, जीवन जगत होते, आपली जीवनयात्रा पुढं ढकलत होते। पण आज ती जीवनयात्रा यांची संपली आहे। याला पूर्णपणे शासन आणि प्रशासन दोषी आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही सकाळपासून प्रशासनाला हेच सांगतोय की गोपाल भाऊंच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ करा, त्यांच्या मुलाला किंवा मुलीला शासकीय सेवेत रुजू करून घ्या। अप्पर वर्धा धरणासंदर्भातली, प्रकल्पग्रस्तांसंदर्भातली जी निर्णायक आणि महत्त्वाची बैठक राहिलेली आहे, त्या बैठकीचं पत्र आज आम्हाला द्या आणि गोपाल भाऊंना उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबियांना एक जमिनीचा तुकडा म्हणून 4 ते 6 एकराच्या दरम्यान एक तुकडा देण्यात यावा, जेणेकरून त्या लोकांचं उदरनिर्वाह त्या जमिनीमार्फत होईल। आमच्या या साध्या सोप्या 4 मागण्या आहे। आजची परिस्थिती ही नेहमीच्या मागण्यांपेक्षा वेगळी आहे। आज ज्यावेळेस आम्ही मागण्या करायचो त्यावेळेस गोपाल भाऊ आमच्याच आजूबाजूनं कुठंतरी असायचे, आज ते आपल्यात नाही आहे। आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की या झालेल्या प्रकाराकडे गांभीर्यानं पहा। आम्हाला 2 मागण्या तरी आज तुम्ही पूर्ण करा, एक 50 लाख रुपयांची आणि एक त्या मुलाला कोणतीही क्लास 4, क्लास 3 कोणतीही जरी नोकरी जर आपण देऊ शकतो तर त्या एक पत्र त्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यावं। आत्महत्या करण्यापूर्वी गोपाल भाऊंनी असं लिहिलेलं होतं की उमेश भाऊ लढा सुरू असू द्या। ते शब्द ऐकून ते बघितल्यानंतर तुमच्या मनात मला तेच म्हणायचं आहे की लढा सुरू असू द्या, पण त्यात गोपाल भाऊ नाही आहे ही आमची एक खंत आहे। आमचं एक म्हणणं आहे, गोपाल भाऊ आपण आजच नाही, आपण भरपूर लढलो असतो, पण आपण तुमच्या व्यतिरिक्त लढलो। आपण बघू शकतो हे अश्रू अनावर आलेले आहे। खरं तर मागील 253 दिवसापासून जो माणूस आपल्यासोबत आंदोलन करायचा तो माणूस आता आपल्यात नाही, त्याचं दुःख हे समोर येत आहे। सध्या शेतकरी जे आहेत अश्रू डोळ्यावर येत आहे। काय म्हणायचं आहे तुमच्या? गोपाल भाऊ आज नाही, माझे भाऊ आहे, मी राहतो बेनवडा, हे राहतो माझे भाऊ आरबी टाकरखेड्याला। यानं आंदोलन ठेवलं, याचं मूर्त कसं झालं हे आम्हाला कळत नाही। आम्ही सकाळी आम्हाला निरोप मिळाला, आम्ही त्या कारणाने इथं आलो। आपल्यासोबत जे गोपाल भाऊ होते ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांचं कुटुंब देखील या ठिकाणी आहे। त्यांच्या कुटुंबासोबत देखील आपण सध्या बातचीत करणार आहोत। आपण सध्या बातचीत करणार आहोत।
आपण बघू शकतो त्यांचं कुटुंब आपल्यासोबत आहे. तर काय सांगशील ताई, आज ही दुःखद घटना घडलेली आहे. मागील 253 दिवसापासून तुझे वडील या लढा लढत होते, आज अचानक ते होऊन गेले. काय म्हणायचं आहे सरकारला? सरकारने जीव घेतला माझ्या पप्पाचा. आता केव्हा उठणार आहे इथून? इतके जण तुला मागणी करते, बाजूला हट. तुझ्या काय मागण्या आहेत? जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागं सरणार नाही. बघू शकतो त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची ही मुलगी आहे आणि थेट त्यांनी आरोप केलेला आहे की सरकारनं माझ्या वडिलांचा जीव घेतलेला आहे. सभापती विक्रमभाऊ ठाकरे देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. किती वाजतापासून तुम्ही या ठिकाणी बसल्यात? मी जवळपास, मला त्या ठिकाणी 9-9:30 वाजता ही घटना समजली आणि मी जवळपास 11 वाजतापासून आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी बसलेलो आहोत. बरं, एका शेतकऱ्यानं उपोषण मंडपात आत्महत्या केलेली आहे. आज हे शेकडो शेतकरी रस्त्यावरती उतरलेले आहेत. मागील अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. कसं पाहतात या घटनेला? तर 2-3 पिढ्या या धरणापासून निघून गेलेल्या आहे, पण ह्या मागण्या त्याच आहे आणि या मागण्या त्यात असताना प्रशासनाचं सुद्धा त्या ठिकाणी लक्ष नाही. आणि शोकांतिका बघा की हे जे धरणग्रस्त 273 दिवस, मला असं वाटते या महाराष्ट्रातल्या 2-3 उपोषणं जे काही असेल त्यातलं हे उपोषण सगळ्यात जास्त लॉंग टर्म चालणारं उपोषण असेल. आणि या उपोषणाला या भागातल्या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारानं अजूनपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली नाही असं हे उपोषणकर्ते त्या ठिकाणी सांगत होते. आणि आता तर 4-5 दिवसा पहिले त्या उपोषणासमोरून त्या ठिकाणी आमदार मोदी गेले, पण त्या स्थळाला त्यांनी भेट दिली नाही. आणि या 273 दिवसापासून या वरुड मोर्शी तालुक्यातले सगळे युवक मंडळी, ज्येष्ठ मंडळी या उपोषणात बसली असताना त्यांनी साधा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी या उचलला नाही. आणि लोकप्रतिनिधी होण्याच्या अगोदर यांचे जेव्हा आंदोलन व्हायचे तेव्हा ते या आंदोलनाच्या समोर राहत होते आणि आमदार झाल्यानंतर त्यांना या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचा त्या ठिकाणी विसर पडलेला आहे. आणि अत्यंत दुःखद घटना, या प्रकल्पग्रस्त असं ईश्वरनं व्हायला नव्हतं पाहिजे पण ते होऊन गेलं. त्यांचा परिवार त्या ठिकाणी उघड्यावर आलेला आहे. तर या सगळ्या प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे की त्यांच्या मुलाला एक शासकीय नोकरी, 50 लाख रुपयांचं अनुदान आणि या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही त्या शासन दरबारी त्या ठिकाणी मागण्या आहेत त्या मागण्यांची तात्काळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीची तारीख त्या ठिकाणी कळवण्यात यावी. यासाठी या सगळे प्रकल्पग्रस्त आणि मी त्यांचा सहकारी म्हणून जवळपास 4-5 तासापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. बरं, शेतकरी पुत्र स्वतः आमदार स्वतःला म्हणून घेत आहे आणि शेतकरी पुत्र आमदार असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. कसं पाहतात या घटनेकडे? आता नाही, शोकांतिका एकच मी तुम्हाला सांगितली की 273 दिवसापासून बसले, तर त्यांच्या उपोषणस्थळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांच्या उपोषणासमोरून जातात पण उपोषणाला भेट देत नाही. आणि जेव्हा आमदार व्हायचे होते तेव्हा जेव्हा आंदोलन व्हायचे तेव्हा समोर राहायचे आणि आमदार झाल्यानंतर यांनी जीवांचं रान केलं त्यांना निवडून आणण्यासाठी. आणि आमदार झाल्यानंतर या सगळ्या मंडळींचा त्यांना विसर पडलेला आहे. आपण बघू शकतो ठोक अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. सध्या या ठिकाणी तणावाचं वातावरण तयार झालेलं आहे. हे जे शेतकरी आहे, न्याय मिळाला पाहिजे का त्या शेतकऱ्याला? नक्की न्याय मिळाला पाहिजे. कुटुंब रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या बाजूने आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे शासकीय उपजिल्हा रुग्णालय मोर्शी समोर या ठिकाणी हा चक्काजाम आंदोलन सुरू होता. सध्या शेकडो शेतकरी या ठिकाणी आहेत. त्यांच्या कुटुंबांसोबत जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण न झाल्याने ते उठायला तयार नाही. यानंतर नेमकं काय होतं हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. सोबत आणखी काही महिला मंडळी आहेत. काय सांगणार? गोपाल दहीवाडे ते माझे मामा आहे. आज त्यांना न्याय पाहिजे. आज त्यांनी सुसाईड केलं, याला कारणीभूत सरकारच आहे. जर माझ्या मामा मामीनी जर मुलांनी जर काही केलं, सुसाईड जर केलं, त्यालाही कारणीभूत तुम्ही जबाबदार राहणार आहे. त्यांना 50 लाख रुपये आणि एक सरकारी जॉब मुलाला किंवा मुलीला हे आत्ताच पाहिजे, त्वरित पाहिजे. तोपर्यंत हे लोक पब्लिक आम्ही कोणीच हटणार नाही. असे गोपाल दहीवाडे हे जे पब्लिक आहे सगळे गोपाल दहीवाडेच आहे. पुरी पब्लिक त्यांच्या सोबतच आहे. माझे मामा मरण पावले नाही, ते शहीद झालेले आहे. सगळ्यांसाठी याला कारणीभूत सरकारच आहे. आम्हाला याच्यासाठी त्वरित पाहिजे न्याय, आम्हाला त्वरित पाहिजे. याच्यासाठी आम्हाला 15 दिवस नको. 15 दिवस कोणा पाहिले? असे कागदपत्र सरकारमध्ये थप्प्यार असे गड्डे पडले आहे, पेंडिंग आहे. तर ते 15 दिवस कोणा पाहिले? कमी जास्त जर झालं याला कारणीभूत कोण राहणार? 15 दिवस कोणाच जवळ आहे नाही. असे गोपाल दहीवाडे कधी 15 दिवसात 1500 चालले जाईल इथून गोपाल दहीवाडे. त्याची गॅरंटी कोणी घेणार नाही. मग किती देणार आहे? 50 लाख, 1 करोड, 2 करोड किती देणार आहे?
तुम्हाला आता आम्ही न्याय मागून राहिलो तर आम्हाला न्याय आता पाहिजे. हे बाई इथं बसलेली आहे, हिच्याकडे हे कामाला जाते. तुम्ही सांगा 100-200 रुपये रोजाला कामाला जाते. हे मुलगी शिक्षणाला फक्त 10वीला आहे, मुलगा 12वीला आहे. त्या मुलाचं शिक्षण कोण करणार, मुलीचं शिक्षण कोण करणार? 200 रुपये रोजीच्या याच्यामध्ये घर भागते का? सांगा मला तुम्ही. नाही भागत ना? मग तुम्ही सांगा, जो करता धरता माणूस होता, जो काम करणारा होता, कष्टिक होता, तोच माणूस चालला गेला. हा, याला कारणीभूत कोण? काय आहे बाई? 5व्या दिवशी कोण येणार आहे त्यांना सपोर्ट करायला? कोणीच नाही. मग त्यांना आज असेच पडलेले आहेत. त्यांना आता न्याय पाहिजे, आताच पाहिजे. हे गोपाल दैवाडे सारखे सगळेच जण इथं उभे आहे. इथं आम्ही 15 दिवस कोणीच वाट पाहणार नाही आहे. आताच न्याय पाहिजे अशी प्रतिक्रिया हे शेतकरी झालेले आहेत. आणि आताच जर न्याय भेटला नाही तर कुठलं सुद्धा आक्रमक पाऊल आम्ही उचलू शकतो. मागील 253 दिवसापासून हे उपोषण सुरू होतं आणि आता वेगळं वळण या उपोषणानं घेतलं आहे, या आंदोलनानं घेतलं आहे. आपण बघू शकतो जेव्हा जेव्हा आंदोलन करायचे हे सर्व शेतकरी त्या ठिकाणी पोलीस ताफा तैनात असायचा. मात्र आत्महत्या करत असताना पोलीस ताफा कुठं गेलेला होता असा सवाल देखील त्यांच्या कुटुंबियांनी विचारलेला आहे. मुलींनी त्यांचा असा आरोप केलेला आहे की सरकारने माझ्या वडिलांचा जीव घेतलेला अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शेकडो शेतकरी आहेत. काय म्हणायचं, न्याय मिळना चाहिए? न्याय मिळना चाहिए. न्याय मिळना चाहिए. मिळाली पाहिजे का? न्याय मिळना चाहिए. तुम्ही समाविष्ट असणार का त्यांच्या दुःखात? न्याय मिळाला चाहिए. हो, न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. आपण बघू शकतो सर्वांची मागणी एक आहे, न्याय जर आता मिळाला नाही तर आम्ही मागे हटणार नाही. नेमकं हे आंदोलन, हा रास्ता रोको आंदोलन, हे उपोषण आता कुठल्या वळणाकडे जाते, काय आक्रमक भूमिका घेते हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. पाहत रहा अमरावती टुडे न्यूज. अविनाश बनसोड, अमरावती. 253 दिवस आमचे झाले आहे. 273 दिवस नाही झाले. 253 दिवस होऊन त्याच्यानंतरही प्रशासन जागा नाही झालं. आज शेतकऱ्याचा जीव गेलेला आहे, काय म्हणायचं आहे? अरे शेतकऱ्याचा जीव गेला म्हणजे त्यानं ऑलरेडी सांगितलं होतं की माझी परिस्थिती खराब आहे आणि शासनाला वारंवार विनंती करून त्यांना काहीच नाही केलं. शासनानं कोणताच विषय नाही मांडला त्याच्यात. आपण अनेक शेतकऱ्यांशी बातचीत केल्यानंतर आपण बघू शकतो आणखी काही आपल्यासोबत या ठिकाणी मंडळी आहे. तर काय सांगणार, तुम्ही देखील या सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहात? आज हा प्रश्न 65 वर्षापासूनचा, 55 वर्षापासूनचा जवळपास प्रश्न आहे. धरणग्रस्तांचा, अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जवळपास 250 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. शासनानं म्हणावी तशी दखल घेतलेली नाही आणि त्यामुळं आज दैवळेदादांचा टोकाचा निर्णय दैवळेदादांना घ्यावा लागला. आज त्यांचा जीव गेला. शासनासाठी ही गोष्ट अतिशय दुःखदायी आहे आणि मी विनंती करतो शासनाला की या लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तातडीनं एखादी मंत्रालयामध्ये मीटिंग आयोजित करावी व यांच्या प्रश्नाची सोडवणूक करावी ही मी शासनाला विनंती करतो.